नमस्कार मंडळी, दिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, महाकुंभ मेळ्यामध्ये येणाऱ्या नागा साधूंचं काय रहस्य आहे तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, ज्यावेळी आध्यात्मिकतेसोबत रहस्य जोडलं जातं त्यावेळी काहीतरी अद्भुत असं घडत असतं आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागा साधूंची। ज्या वेळी सनातन धर्मांवर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी धर्मरक्षणाचं अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजे नागा साधू। जिथे सनातन धर्मातील संता महंताची आध्यात्मिकतेची व्याख्या संपते तिथून सुरू होते नागा साधूंची आध्यात्मिकता। गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट, आपल्या नातेवाईकांचा शेवट आणि स्वतःचा शेवट, आणि इथूनच सुरू होतो नागा साधूंच्या अध्यायाचा श्री गणेशा। होय, जिवंतपणी स्वतःचं पिंडदान आणि त्यासोबत मागच्या 14 पिढ्यांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो आणि मग इथूनच सुरू होतो नागा साधूंचा प्रवास। पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून पहिली भिक्षा ही स्वतःच्या घरून आपली ओळख न दाखवता मागितली जाते। त्यानंतर तब्बल 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण केली जाते। यामध्ये आध्यात्मिकतेसोबत कलरी विद्या अर्थात शस्त्रविद्या सुद्धा येते। त्यानंतरच नागा ही पदवी गुरूंकडून दिली जाते। त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकच, ते म्हणजे धर्मरक्षण। नागा साधूंमध्ये 2 प्रकार येतात, एक म्हणजे दिगंबर नागा साधू आणि दुसरा श्री दिगंबर नागा साधू। आदिगुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 4 मठांची स्थापना केली। धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबतच वेळ पडली तर शस्त्र सुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली आणि यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले। याच आखाड्यातून धर्मरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्मरक्षक योद्धे म्हणजे नागा साधू। इतिहासांची पानं पलटल्यावर लक्षात येतं की 18व्या शताब्दीमध्ये ज्यावेळी अफगाण लुटेरी अहमद शाह अब्दाली हिंदुस्थानाच्या भूमीवर चालून आला होता त्यावेळी त्याने गोकुळ आणि वृंदावन सारख्या आध्यात्मिक नगरांमध्ये थैमान माजवले होते। त्यावेळी राजांकडे अब्दालीच्या सैन्याचा मुकाबला करण्याची ताकद नव्हती। त्यावेळी हिमालयाच्या पहाडीमधून आलेल्या नागा साधूंच्या आर्मीने अब्दालीच्या सैन्यांचा धुरळा उडून सनातन धर्मरक्षकांची ताकद संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिली होती। 1751 मध्ये अहमद खान बंगस याने कुंभमेळ्याच्या कालावधीत इलाहाबाद किल्ल्यावर चढाई केली होती। त्यावेळी नागा साधू प्रयागराजमध्ये स्नान करत होते। त्यांनी आधी सर्व धार्मिक संस्कार उरकून हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि त्यावेळी बंगसच्या सेनेला करारी धूळ चारून पळवून लावलं होतं। हे युद्ध जवळपास 3 महिने सुरू होतं। नागा या शब्दाचा पर्यायी अर्थ होतो निर्वस्त्र, तर गुजरातमधील पहाडी भागात नागा या शब्दाचा अर्थ होतो योद्धा। प्रत्येक निर्वस्त्र साधू नागा नसतो किंवा प्रत्येक नागा साधू हा निर्वस्त्र नसतो। दिगंबर आखाड्याचे साधू लंगोट धारण करतात तर श्री दिगंबर आखाड्याचे साधू निर्वस्त्र असतात। तसेच ज्या नागा साधूंनी स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं असतं त्या नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं काय केलं जातं हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे। नागा साधूंवर कुठलेही अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा त्यांच्या चितेला अग्नी सुद्धा दिला जात नाही। त्याचं कारण मुळातच नागा साधूंचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःचा अंतिम संस्कारापासूनच सुरू झालेलं असतं। त्यामुळेच मृत्यूनंतर नागा साधूंची स्थळ समाधी किंवा जलसमाधी लागते। नागा साधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याच वेळी दिसतात, पण ते कुंभमेळ्याच्या अगोदर आणि कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे। कुंभकाळाला शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानलं जातं। यावेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते आणि ह्याच वेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुफांमधून नागा साधू स्नान करण्यासाठी कुंभांवर दाखल होतात। कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो। त्यांचे स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभात स्नानासाठी उतरत नाहीत। कुंभस्नान झाल्यावर नागा साधू पवित्र भभूत संपूर्ण शरीरावर लावून काही जण एकांतवासात जंगलात निघून जातात, तर काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये, तर काही जण गुफांमध्ये आपल्या आखाड्यातील आश्रमात निघून जातात। एकांतवास हेच नागा साधूंचं निवासस्थान आहे।
यापेक्षा सुद्धा नागा साधूंचं अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागा साधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो त्यावेळी स्नान करण्यासाठी कुंभात जाताना मोजले तर 100 साधू असतील तर कुंभातून परत फक्त 50 ते 60 नागा साधू बाहेर येतात. एवढी ही अद्भुत शक्ती आहे. विश्वास बसत नसेल तर ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी तिथे जाऊन स्वतः प्रत्यक्ष बघा. तसेच हिमालयामधील जंगल, पहाड आणि गुफांमध्ये परतल्यावर यांचा आहार म्हणजे फक्त कंदमुळे आणि फळं. पुढच्या कुंभापर्यंत नागा साधू आपली ध्यान, तपश्चर्या आणि आध्यात्मिकतामध्ये लीन होऊन जातात. त्यांच्या आध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयात मायनसमध्ये असलेलं तापमान सुद्धा त्यांच्यासमोर हार मानतं. मुळातच जमीन हेच अंतरुण, आकाश हीच चादर आणि अंगावर लावलेलं भभूत हेच शरीराचं कवच. आजच्या युगात जरी नागा साधूंना धर्मरक्षणासाठी युद्ध करावं लागत नसलं तरी ज्यावेळी ते कुंभावर स्नानासाठी दाखल होतात त्यावेळी ते अनेक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करतात. जसे की वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही, तसेच नागा साधूंना जरी आत्ता युद्ध करावे लागत नसले तरी ते युद्धकला विसरलेले नाहीत. म्हणूनच ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागा साधूंच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावतात. हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळतं. नागा साधू मागत तर काहीच नाहीत, पण देतात ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्मरक्षणाचे वचन. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.